उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी होऊन तब्बल 30 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता महाकुंभमध्ये मोठी आग लागली आहे। त्यामुळे भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आग अद्याप आटोक्यात आलेली नाही। महाकुंभमध्ये एकामागून एक दुर्घटना घडत असल्याने भक्तांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। महाकुंभमधील सेक्टर 22 मध्ये बनवलेल्या एका तंबूला ही आग लागली आहे। या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण अजूनपर्यंत आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलेलं नाही। सुदैवाची गोष्ट म्हणजे आग लागली तेव्हा एकही भाविक तंबूत नव्हता। आग लागताच सर्व जणांनी तंबूच्या बाहेर पळ काढला होता, त्यामुळे मोठी दुर्घटना होता टळली आहे। महाकुंभचा हा सेक्टर 22 परिसर झुंजीच्या छतनाग घाट आणि नागेश्वर घाटाच्या मध्ये आहे। आज दुपारी अचानक अनेक तंबूंनी पेट घेतला, त्यामुळे तंबूत असलेले भाविक घाबरून बाहेर पळाले। ही आग अत्यंत भीषण असल्याचं सांगितलं जात आहे। कापडी तंबू असल्याने आणि हवा असल्याने आग अधिकच भडकली आहे। यावेळी अग्निशमन दलाला तात्काळ माहिती देण्यात आली आहे। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। या आगीत असंख्य तंबू जळून खाक झाले आहेत, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं सांगण्यात आलंय। याआधी 19 जानेवारी रोजीही महाकुंभमध्ये आग लागली होती।